गाइस आपल्याकडे हे कॅल्विनचे दोन स्प्रे आहेत. तर एक आहे चेन क्लीनअप आणि दुसरं आहे ते चेन लुब्रिफाय. तर आपल्याला या चेन क्लीनअपनी सुप्रभात मंडळी, मी आहे भावेश जाधव. स्वागत करतो तुमचं माझ्या नवीन व्हिडिओमध्ये. तर मंडळी, आता मी आलो आहे एका फ्लॅट वरती. तर इथे कलर कामची प्रोसेस चालू आहे आणि तुम्हाला सर्वांना माहीतच असेल मी इंटिरियरची कामं घेतो. तर तसंच एक काम आता सुरू आहे. इथे कलर काम पूर्ण चालू आहे या फ्लॅटचं. आणि थोडं अगोदर सुद्धा थोडं काम केलेलं आम्ही इथे, जसं की किचनला बॅकलाईटचे डोर्स वगैरे लावलेले आणि छोटे छोटे अशी कामं केलेली. तर आता फायनल स्टेज वरती आहे. हे लास्ट मुवमेंट आहे, कलर काम चालू आहे इथे. तर या हॉलला पूर्ण आता वॉल पुट्टीचं काम झालेलं आहे आणि पुढे हे किचन आहे. किचन मध्ये कलरचं काम फारसं नव्हतं, सिलिंग होतं. तर सिलिंगला सुद्धा वॉल पुट्टी लावून पेंट सुद्धा मारण्यात आलेला आहे आणि आता इथे क्लिनिंगचं थोडं काम करतात आहेत. आणि ही आहे बेडरूम आणि बेडरूमचा लास्ट हात बाकी होता पेंटचा, तर तो चालू आहे. हे जे स्टोरेज आहे इथे बॅकलाईटचे डोर आपण लावलेले आहेत आणि पाठीमागे इथे सुद्धा किचनला ह्यांचं बजेट कमी असल्यामुळे इथे बॅकलाईटचे डोरच लावलेले आहेत आणि किचनची ट्रॉली वगैरे नाही लावण्यात आली आहे. इथे स्टोरेज बनवलेलं आहे आपण. असं छोटी छोटी कामं केलेली या फ्लॅटमध्ये. तर इथे आम्ही सगळीकडे पेपर्स लावलेत, कारण का ह्याच्या पाठीमागे जे बॅकलाईट डोर्स आहेत ते आता जस्ट नवीन लावलेले आहेत आणि त्यावरती कुठे कलर उडला पाहिजे नाही म्हणून आम्ही तिकडे पेपर लावलेले आहेत. क्लायंटच्या म्हणण्याप्रमाणे ह्यांना पर्पल कलर पाहिजे होता, तर हा रॉयलचा पेंट आम्ही मारतोय. तर पर्पल पूर्ण या रूमला पूर्ण पर्पल कलर मारण्यात येतोय. जेव्हा पेंट पूर्ण होईल तेव्हा जबरदस्त दिसेल हा फ्लॅट. आणि रॉयलचा असं असतं, जेवढी लाईट तुम्ही एक्स्ट्रा लावतील ना तेवढा कलर शाईन होतो अजून. तर म्हणजे आता हे यांचं काम करतात. तर मी आता जातोय, मला दुसरं काम आहे घरी. तर आपल्या बाईकची चेन क्लीन करायची आहे आणि आपला सुपरवायझर सुद्धा आहे इथे लक्ष ठेवायला. तर मी निघतो इथून. तर गाईस आता आपल्याला BMWचा चेन क्लीनअप करायचं आहे. तर त्यासाठी मी हे दोन चेन क्लिनिंग स्प्रे ऑर्डर केलेले, कॅल्विन कंपनीचे आहे. आणि एक आहे तो चेन क्लिनिंग आहे आणि एक आहे तो चेन लुब्रिकेंट आहे. तर आता हे दोन्ही आपण अप्लाय करूया आणि मी आज फर्स्ट टाइम अप्लाय करतोय माझ्या बाईकवरती. तर रोज मला अशी गाडी झाकून ठेवायला लागते, कारण का इथे मांजरी बसतात माझ्या शीटवरती आणि मग ते खराब करतात. आणि मला हेल्प करायला स्वयं सुद्धा आहे आज इथे. भरपूर दिवसापासून गाडी काढली नाही आणि कारण का पाऊसच चालू आहे आणि सगळे ना इथे ना सगळं घाण होते. आता मेन काम आहे ते आता आपल्याला ही बाईक आहे ना या पेडेस्टल वरतीच लावायची आहे. अरे चावी पण नाही आणली गाडीची मी. तर गाईज आता मी पेडेस्टल वरती लावलेली आहे आणि आता चेन क्लिनिंगच्या स्प्रेनी ही चेन पूर्ण क्लीन करून घेतो. पकड. थँक्यू. तर गाईज आपल्याकडे हे कॅल्विनचे दोन स्प्रे आहेत. तर एक आहे चेन क्लीनअप आणि दुसरं आहे ते चेन लुब्रिफाय. तर आपल्याला या चेन क्लीनअपनी बाईकची चेन आहे ती पूर्ण क्लीन करून घ्यायची आहे. तर मी आता पहिला हा चेन क्लीनअप स्प्रे यूज करतो. ह्याच्यासोबत एक पाईप दिलाय आणि ती नोझल आपण नोझलमध्ये टाकूया तो पाईप आणि त्याच्याने ही चेन पूर्ण क्लीन करून घेतो.
या ब्रशनी ही चेन अशी घासून घ्यायची आहे, म्हणजे जे पण डस्ट अँड ऑइल वगैरे आहे ते सगळं निघून जाईल. तर आता मी चेन लुब्रिफाय यूज करतो. मी चेन पूर्ण क्लीन करून घेतलेली आहे आणि वॉश सुद्धा केलेली आहे. तर मंडळी, आपल्या गाडीच्या चेन क्लिनिंगचं आणि लुकिंगचं काम झालेलं आहे. तर त्याच्यामध्ये त्या प्रोसेसमध्ये मी कुठे काही विसरलो असेल तर तुम्ही मला कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ आवडली असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. सोबत सबस्क्राईबसुद्धा करून जा.